बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण रणजित देसाई यांच्या एका अशा कादंबरीवर बोलणार आहोत जी वाचून झाल्यावरही कित्येक दिवस तुमच्या मनात घर करून राहते. तिचं नाव आहे बारी. खरं सांगायचं तर हे पुस्तक उचलण्याआधी मला वाटलं होतं की ही एका काय म्हणतात त्याला गुन्हेगार जमातीची गोष्ट असेल. हो, अनेकांना तसंच वाटतं. हो ना, त्यांच्या धाडसी चोऱ्या दरोड्यांची कहाणी असेल असं वाटलं. पण जसं जसं मी वाचायला सुरुवात केली तसतसं लक्षात आलं की ही केवळ एका जमातीची गोष्ट नाहीये. नाहीच. ही एका संपूर्ण जीवन पद्धतीची, एका संस्कृतीची आणि काळाच्या ओघात त्यांची मुळं कशी उखडली गेली याची एक अस्वस्थ करणारी कहाणी आहे. बरोबर. आपल्याकडे या कादंबरीच्या पहिल्या भागावर काही नोंदी आहेत आणि आज आपण त्या आधारे या जगात जरा खोलवर शिरणार आहोत. तुम्ही जो उल्लेख केलात ना हं, की ही केवळ गुन्हेगारांची गोष्ट नाही, हं, तोच या कादंबरीचा आत्मा आहे. रणजित देसाई आपल्याला या माणसांच्या जगात केवळ एक निरीक्षक म्हणून नेत नाहीत. नाही. ते आपल्याला त्यांच्या नजरेतून जगाकडे बघायला भाग पाडतात. आणि या जगाचं प्रवेशद्वार आहे तो शब्द बारी. हो, बारी हा शब्द सुरुवातीला मलाही फक्त एक पायवाट वाटला होता, जंगलातून जाणारी एक छोटीशी वाट. पण या कथेसाठी तो किती महत्वाचा आहे नाही का? खूपच. बारी म्हणजे फक्त रस्ता नाही. बेरड लोकांसाठी ती त्यांच्या अस्तित्वाची, त्यांच्या जीवन प्रवाहाची खूण आहे. जीवन प्रवाहाची खूण. हो, याला असं समजूया की आपल्या शरीरात जशा रक्तवाहिन्या असतात, हं, ज्या संपूर्ण शरीराला जीवन पुरवतात, तशीच ही बारी त्या बेरड जमातीसाठी जीवनवाहिनी आहे. हीच वाट त्यांना शिकारीकडे नेते, पाण्याकडे नेते आणि धोक्यापासून दूरही नेते. म्हणजे ती त्यांची ढाल पण आहे. अगदी. ती त्यांच्या सुरक्षिततेची हमी आहे आणि त्याचवेळी धोक्याची सूचनाही आहे. त्यांचं सगळं आयुष्य त्या सुतगट्टीच्या म्हणजे अगदी बारीक धाग्यासारख्या बारीवरूनच पुढे सरकतं. वा. ती वाट चुकली तर आयुष्यच संपलं. ती वाट म्हणजे त्यांचं गुगल मॅप्स, त्यांची ढाल आणि त्यांचं नशीब. सगळं काही. अप्रतिम. म्हणजे बारी हा त्यांच्या अस्तित्वाचा नकाशाच आहे. आणि याच नकाशावर चालणाऱ्या लोकांना पारंपरिकरित्या गुन्हेगारी जमात म्हणून शिक्का मारून मोकळं केलं गेलं. हो, आणि देसाई हा शिक्का पुसून त्यामागचा माणूस दाखवतात. बरोबर. ते आपल्याला प्रश्न विचारायला लावतात की गुन्हा म्हणजे नक्की काय. जर तुमचं घर, तुमचं अन्न, तुमचं पाणी सगळंच जंगलात असेल आणि ते मिळवण्यासाठी तुम्हाला जे करावं लागतं, त्याला बाहेरचं जग गुन्हा म्हणतं. हो, तर चूक कोणाची? ही एक नैतिक द्विधा आहे जी कादंबरीच्या प्रत्येक पानावर जाणवते. खरंय. जंगलावर अवलंबून असलेलं त्यांचं जीवन, गावाकडच्या लोकांशी त्यांचे ताणलेले संबंध, पोलिसांची भीती आणि स्वतःच्या अस्तित्वासाठी सुरू असलेली त्यांची धडपड, या सगळ्याचं इतकं वास्तववादी चित्रण पहिल्या भागात आहे की आपण अक्षरशः त्या धूळ मातीत पोचतो. आजच्या चर्चेत आपण याच पहिल्या भागाच्या मुळाशी जाणार आहोत. चला तर मग या कथेच्या केंद्रस्थानी असलेल्या व्यक्तीपासून सुरुवात करूया. ते घ्या. ते घ्या. तो बेरडवाडीचा नाईक आहे, पण तो काही जन्मतः नेता नाही. परिस्थिती, परंपरा आणि संघर्ष या सगळ्यांनी त्याला घडवलं आहे. आणि त्याचं व्यक्तिमत्व खूप गुंतागुंतीचं आहे. म्हणजे तो फक्त धाडसी किंवा क्रूर नाही. नाही. अनेकदा अशा कथांमध्ये नायक म्हणजे फक्त ताकद आणि शौर्य असं एक एकसुरी चित्र उभं केलं जातं. पण तेग्या वेगळा आहे. देसाई आपल्याला त्याच्यातला एक विचारशील, भावनिक आणि प्रसंगी गोंधळलेला माणूस दाखवतात. हो. कादंबरीचा पहिला भाग तेग्याच्या तारुण्याच्या उंबरठ्यावर सुरू होतो. तो अजून पूर्णपणे नाईक झालेला नाही, पण जमात त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहू लागली आहे. म्हणजे त्याच्यावर एक प्रकारचं दडपण आहे. हो, त्याच्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक निर्णयातून त्याचं नेतृत्व हळूहळू आकार घेत आहे. तो दबावाखाली आहे, पण तो ते दाखवत नाही. आणि त्याचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे त्याचं जंगलाशी असलेलं नातं. अगदी. हे नातं म्हणजे केवळ माहिती असणं नव्हे, ही एक प्रकारची सहसंवेदना आहे. झाडांच्या पानांची सळसळ असो किंवा जनावरांच्या पावलांचे ठसे, तो जंगल वाचू शकतो. बरोबर. जसे एखादा विद्वान ग्रंथ वाचतो. हो, तसा तो जंगलाच्या प्रत्येक चिन्हाचा अर्थ लावतो. वाऱ्याची दिशा, पक्ष्यांचा किलबिलाट, मातीचा वास, या सगळ्यांमधून त्याला येणाऱ्या धोक्याची किंवा मिळणाऱ्या शिकारीची अचूक कल्पना येते. आणि हीच गोष्ट त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. हो. ही क्षमता त्याला वारशाने मिळालेली आहे. पिढ्यानपिढ्या जंगलात राहून त्यांच्या रक्तातच ते भिनलेलं आहे. पण गंमत अशी आहे की तेग्यामध्ये त्या ज्ञानासोबत एक प्रकारची संवेदनशीलताही आहे. म्हणजे म्हणजे तो जंगलाचा वापर करतो, पण त्याचा अनादर करत नाही.
हे नातं शोषक आणि शोषित असं नाही, तर ते सहजीवनाचं आहे. त्याला कळतं की जंगल टिकलं तरच आपण टिकू. आणि हीच गोष्ट त्याला त्याच्या जमातीतल्या इतरांपेक्षा थोडं वेगळं ठरवते, नाही का? अगदी आहे. ते त्यांच्या अस्मितेचं प्रतीक आहे. हो. नक्कीच. फरशी हे बेरेड जमातीचं केवळ एक अवजार नाही, तर त्यांच्या ओळखीचा एक अविभाज्य भाग आहे. ती त्यांच्या हाताचाच एक भाग बनून जाते. झाड तोडण्यापासून ते वाटसाप करण्यापासून, शिकारीसाठी प्राण्यावर घाव घालण्यापासून ते गरज पडल्यास संरक्षणासाठी माणसावर उचलण्यापर्यंत फरशी नेहमी त्यांच्यासोबत असते. ती शक्तीचं प्रतीक आहे. शक्तीचं, संरक्षणाचं आणि कधीकधी परिस्थितीनुसार विनाशाचंही प्रतीक बनते. फरशीशिवाय बेरडाची कल्पनाच करता येत नाही. ती त्यांच्या पुरुषार्थाची खूण आहे. पण इथेच तेग्याचं वेगळेपण पुन्हा दिसतं. तो फरशी चालवण्यात तरबेज आहे यात शंकाच नाही, पण तो तिचा वापर विनाकारण हिंसेसाठी करत नाही. बरोबर. उन्मादासाठी तर नाहीच नाही. हो. त्याच्यासाठी फरशी हे जगण्याचे एक आवश्यक अंग आहे, प्रतिष्ठेचं प्रदर्शन नाही. त्याच्या मनात कुठेतरी बदलाची एक छोटीशी चाहूल लागलेली आहे, जी त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. तो परंपरा पाळतो, पण त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवत नाही. तो प्रश्न विचारतो. स्वतःला आणि परिस्थितीला. आणि हे प्रश्नच त्याला एका सामान्य बेरडापेक्षा वेगळं बनवतात. तो फक्त वर्तमानात जगत नाहीये, तो भविष्याचाही विचार करतोय. आणि हे प्रभुत्व फक्त तेघ्यापुरतं मर्यादित नव्हतं, नाही का? संपूर्ण बेरडवाडीचं आयुष्यच या जंगलाच्या लहरींवर अवलंबून होतं. हो, अगदी. पहिल्या भागात बेरडवाडीच्या रोजच्या जगण्याचं खूप जिवंत चित्रण आहे. जंगलाच्या कुशीत सकाळी जाग येणं, पाण्यासाठी होणारी धावपळ, शिकारीचे किंवा दरोड्याचे बेत आखणं. लेखकानेही इतकं तपशीलवार उभं केलं आहे की वाचताना आपण स्वतः त्या वाडीचा एक भाग असल्यासारखं वाटतं. अगदी. त्यात कोणताही कृत्रिमपणा नाही. ते जगणं खडतर आहे, पण त्यात एक प्रकारचा रांगडा आपलेपणा आहे. आणि स्त्रियांच्या जीवनाचा संघर्ष तो इथे विशेषत्वाने मांडला आहे, जो अनेकदा अशा कथांमध्ये दुर्लक्षित राहतो. खरंय. पुरुष दरोड्यांवर किंवा शिकारीवर गेले की घराची, वाडीची सगळी जबाबदारी स्त्रियांवर येते. मुलाबाळांना सांभाळणं, अन्नपाण्याची सोय करणं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरुष परत येईपर्यंत काळजावर दगड ठेवून जगणं. हो, ती भीती, ती उपासमार, तो अपमान आणि ते अनिश्चित भविष्य, या सगळ्याशी त्या लढत असतात. त्या फक्त वाट बघत नाहीत. त्या घर आणि समाज टिकून ठेवतात. बरोबर. म्हणजे त्या पडद्यामागच्या खऱ्या नायक आहेत. हां. त्यांचं जंगलावर प्रेम आहे, कारण तेच त्यांचं अस्तित्व आहे. जंगल त्यांना त्रास देतं, पण आधारही देतं. हा विरोधाभास आजच्या काळातही दिसतो, जिथे नैसर्गिक संसाधनांवर अवलंबून असलेले समुदाय पर्यावरणाचे रक्षणही करतात आणि त्याच बदलांमुळे त्यांना सर्वाधिक त्रासही सहन करावा लागतो. अगदी. देसाईंनी 70च्या दशकात मांडलेला हा संघर्ष आजही तितकाच खरा आहे. आणि याच सामाजिक चौकटीत त्यांच्या परंपराही घट्ट आहेत. जसं की लग्न. हो, पहिल्या भागात तेग्याच्या लग्नाची पार्श्वभूमी तयार होताना दिसते. बेरड जमातीत लग्न म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं नातं नाही, तर ते संपूर्ण वाडीचं एक सामाजिक आणि सामरिक गणित आहे. म्हणजे यात वैयक्तिक आवडीनिवडीला फारसं स्थान नसतं. स्थान असतं, पण त्याला परंपरेच्या आणि वाडीच्या भल्याच्या कसोटीवर पारखलं जातं. यात कुळाची प्रतिष्ठा, नात्यांचे व्यवहार हे जास्त महत्वाचे ठरतात. आणि तेग्याचं लग्न तर आणखी महत्वाचं असणार. हो, कारण तो भावी नाईक आहे. त्याच्या लग्नाचा संबंध थेट त्याच्या नेतृत्वाशी आणि वाडीच्या भविष्याशी जोडला जातो. योग्य बायको म्हणजे योग्य नेतृत्वाची पहिली पायरी, अशी जमातीची धारणा आहे. म्हणजे हे एक राजकीय पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्कीच. त्यामुळे या लग्नाभोवती अपेक्षा, ताणतणाव आणि दबाव यांचं एक वेगळंच वलय निर्माण होतं. आणि या त्यांच्या अंतर्गत जगाच्या पलीकडे बाहेरच्या जगाशी त्यांचे संबंध कसे आहेत? कारण त्यांचं जगणं जरी जंगलात असलं तरी त्यांचा संबंध जवळच्या गावांशी आणि पोलिसांशी येतच असणार. आणि तो संबंध कधीच सोपा नव्हता. तो नेहमीच संशयाचा आणि तणावाचा राहिलाय. गावकऱ्यांना बेरडांची भीती वाटते, कारण ते दरोडे घालतात. तर बेरडांना गावकऱ्यांचा आणि पोलिसांचा राग येतो, कारण त्यांच्याकडून सतत दडपणशाही आणि अपमान सहन करावा लागतो. म्हणजे एक प्रकारची दरी आहे दोघांमध्ये. हो. कादंबरीच्या पहिल्या भागात काही प्रसंग असे येतात जिथे हा तणाव ज्वालामुखीसारखा बाहेर येतो.
गावात एखादी चोरी झाली की पहिला संशय बेरडांवर, पोलिसांची धाड पडली की पहिला मार बेरडांना. म्हणजे त्यांच्यासाठी कायदा आणि पोलीस हे संरक्षणाचं साधन नाही, नाहीच. ते दडपणशाहीच आणि भीतीचं प्रतीक आहे. अगदी तसंच. पोलीस यंत्रणा ही बेरडांसाठी कायमची धास्ती आहे. त्यांच्यासाठी पोलीस म्हणजे कशी शक्ती जी त्यांचे नियम मानत नाही, त्यांची भाषा समजत नाही आणि त्यांना माणूस म्हणूनही वागवत नाही. त्यामुळेच ते लपून राहतात. हो, जंगलात लपडे, सतत आपल्या बारी म्हणजे पायवाटा बदलणे, रात्रीच्या अंधारात प्रवास करणे, हे सगळं त्यांच्या जगण्याचा भाग बनून गेला आहे. कायदा आपल्या बाजूने नाही, किंबहुना कायदा आपल्यासाठी बनलेलाच नाही, ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजलेली आहे. पण लेखक त्यांना केवळ परिस्थितीचे बळी म्हणून दाखवतात का, की त्यांच्या कृतींची जबाबदारी त्यांच्यावरही टाकतात? हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. देसाई त्यांचं उदात्तीकरण करत नाहीत. बेरडांमधली क्रूरता, त्यांच्यातले आपासातील हेवेदावे, त्यांचा अंधविश्वास, हे सगळंही ते तितक्याच प्रामाणिकपणे दाखवतात. अच्छा. ते माणसं आहेत, देव किंवा राक्षस नाहीत. ते जे काही करतात ते त्यांच्या नैतिकतेच्या चौकटीत करतात. त्यांची नैतिकता आणि बाहेरच्या जगाची नैतिकता यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि लेखक फक्त हा फरक दाखवतात, त्यावर निकाल देत नाहीत. अगदी. आणि तिथेच ते एक मोठे लेखक म्हणून सिद्ध होतात. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पहिल्या भागाच्या शेवटी बदलत्या काळाचे संकेत मिळू लागतात. एक प्रकारची अस्वस्थता जाणवायला लागते. हो, हे चाहूल खूप सूक्ष्मपणे येते. लेखक थेट काही सांगत नाहीत, पण घटनांमधून ते सूचित होतं. जंगलं कमी होऊ लागली आहेत, इंग्रजांचे कायदे नियम त्यांच्या वस्तीच्या जवळ येऊ लागले आहेत. आणि त्यांची जुनी स्वतंत्र जीवनशैली आता संकटात सापडली आहे. हो, पिढ्यानपिढ्याच्या जंगलावर त्यांनी हक्क गाजवला, ते जंगल आता त्यांचं राहिलेलं नाही, ही भावना हळूहळू मूळ धरू लागते. जंगलावर आता सरकारचा हक्क आहे हे त्यांना पटत नाही. आणि याच टप्प्यावर तेग्याच्या मनात पहिल्यांदा तो मूलभूत प्रश्न येतो. कोणता? हे जीवन कायमचे राहील का? हा एक साधा प्रश्न नाहीये, तर हा संपूर्ण जमातीच्या अस्तित्वावरचा प्रश्न आहे. बरोबर. आणि हा प्रश्नच त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवतो. हीच अंतर्मुखता या पहिल्या भागाची मोठी ताकद आहे. तो फक्त लढत नाही, तो विचारही करतो. हो, त्याला जाणवतंय की फक्त फरशीच्या जोरावर पुढचा काळ निभावून नेता येणार नाही. जग बदलतंय आणि आपल्यालाही बदलावं लागेल, ही अस्पष्ट जाणीव त्याला होऊ लागलीये. जंगल अजून आहे, बारी अजून आहे, पण तिच्या अस्तित्वावर भविष्यातील बदलाची पहिली अस्पष्ट रेघ उमटलेली आहे. आणि या रेषेवर उभं राहून भविष्यकाळात डोकावणारा तेग्या आपल्याला पहिल्या भागाच्या शेवटी दिसतो. तो एका वादळाच्या सुरुवातीला उभा आहे. अगदी. तर कादंबरीचा पहिला भाग आपल्याला एका अशा जगात घेऊन जातो, जे जिवंत आहे पण त्याचवेळी नाजूकही आहे. हे जग रांगडं आहे पण त्यात भावनांचा ओलावा आहे. हा भाग आपल्याला तेग्यासारख्या नायकाची ओळख करून देतो, जो परंपरा आणि अनिश्चित भविष्याच्या मधोमध उभा आहे. तो एकाच वेळी आपल्या जमातीचा रक्षक आहे आणि नकळतपणे बदलाचा सूचकही. आणि हा भाग आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडतो. बेरड जमात त्यांच्या नियमानुसार जगत होती, ज्याला बाहेरचं जग गुन्हा म्हणत होतं. बरोबर. जगण्यासाठी चोरी करणं हा त्यांचा धर्म होता, त्यांची जीवनशैली होती. पण जेव्हा बाहेरचं जग स्वतःचे कायदे घेऊन येतं आणि त्यांच्या संपूर्ण जीवन पद्धतीलाच गुन्हेगारी ठरवतं, त्यांच्या जंगलावर, त्यांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतं, तेव्हा मोठा गुन्हा कोणता? हो, तेव्हा मोठा गुन्हा कोणता आणि मोठी संस्कृती कोणती? ज्यांनी निसर्गासोबत जगायला शिकलं त्यांची, की ज्यांनी निसर्गावर आणि माणसांवर राज्य करायला शिकलं त्यांची? खरंच, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. सुसंस्कृत असण्याचा अर्थ काय, हे पुन्हा एकदा तपासायला लावणारी ही कादंबरी आहे. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल तर कृपया बुक वाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण या कादंबरीच्या दुसऱ्या भागावर चर्चा सुरू करू, जिथे हा संघर्ष अधिक तीव्र आणि व्यक्तिगत होतो. तोपर्यंत विचार करत रहा. बारी कादंबरीच्या पहिल्या भागात आपण बेरड जमातीचं जंगलानं घडवलेलं आयुष्य पाहिलं आणि तेग्याच्या रांगड्या व्यक्तिमत्वाची जडणघडणही समजून घेतली. पण ती कहाणीची फक्त सुरुवात होती. असं म्हणूया की एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता. आता आपण दुसऱ्या भागात प्रवेश करत आहोत, जिथे ही कथा एका अत्यंत निर्णायक आणि संघर्षाच्या वळणावर येते. हो. आणि हा भाग केवळ एका व्यक्तीच्या बदलाची गोष्ट नाही, तर संपूर्ण जमातीच्या अस्तित्वाच्या लढाईची गाथा आहे. तुम्ही वादळाचा उल्लेख केलात आणि तो अगदी अचूक आहे. याला आपण असं समजू शकतो की पहिल्या भागात आपण एका खेळाचे नियम शिकत होतो. बरोबर. जंगलात कसं जगायचं, परंपरा काय आहेत, शिकारीचे आणि बचावाचे डावपेच काय असतात वगैरे.
पण दुसऱ्या भागात अचानक खेळाचा पटच बदलतो. म्हणजे मैदानच बदलतं. अगदी. नियम तेच आहेत, पण मैदान आपलं राहिलेलं नाहीये. जंगल आहे, पण ते आता पूर्वीसारखं सुरक्षित नाही. बारी म्हणजे जंगलातील वाट, ती अजूनही आहे, पण ती आता मोकळी नाहीये. तिच्यावर बाहेरच्या जगाची करडी नजर पडली आहे. आणि या बदलत्या पटावर तेघ्या नावाचा तरुण आता केवळ एक खेळाडू नाही, तर तो संपूर्ण संघाचा नायक म्हणून उभा आहे, ज्याच्या प्रत्येक निर्णयावर जमातीचं भवितव्य अवलंबून आहे. म्हणजे आता संघर्ष फक्त बाहेरच्या जगाशी, पोलिसांशी किंवा व्यवस्थेशी नाही, तर तो आरशात बघण्यासारखा आहे. स्वतःच्या माणसांशी आणि वर्षानुवर्षे जपलेल्या विचारांशी आहे. बरोबर. आणि याच भागात तेघ्याच्या आणि संपूर्ण बेळवाडीच्या आयुष्यात असे काही बदल घडतात जे त्यांच्या भविष्याची दिशा कायमची बदलून टाकतात. हो. या भागाची सुरुवात होते तेघ्याच्या लग्नाने. पण हे लग्न म्हणजे एखाद्या कथेतील सुखाचा क्षण नाही, जसं आपण नेहमी वाचतो. इथे आनंदापेक्षा जास्त एक वेगळंच दडपण जाणवतं. हो, कारण लेखक रणजित देसाई इथे कोणतीही खोटी आशा किंवा भाबडा आनंद दाखवत नाहीत. ते खूप वास्तववादी आहेत. बेरड समाजात लग्न ही दोन व्यक्तींना जोडणारी वैयक्तिक गोष्ट नाहीये. ती एक सामाजिक घटना आहे. अगदी. तो संपूर्ण जमातीचा सोहळा असतो, पण त्या सोहळ्याच्या मागे भविष्याची एक अस्पष्ट चिंता दडलेली असते. तेग्याची पत्नी केवळ त्याची जीवनसाथी नाही, तर ती नायिकाची बायको बनते. अच्छा. आणि मग संपूर्ण वाडीच्या अपेक्षांचं ओझं तिच्यावर नकळतपणे येतं. मला वाटतं हे लग्न त्याच्यासाठी एकाच वेळी एक बंधन आणि एक शक्ती बनतं. बंधन कारण त्याच्यावर आता कुटुंबाची जबाबदारी येते आणि होणाऱ्या नायकपदाची. हो. आणि शक्ती कारण त्याला पहिल्यांदाच स्वतःच्या रागाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण जमातीचा विचार करण्याची एक नवी दिशा मिळते. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा मांडलात. त्याच्यातील बदलाची हीच पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे. पूर्वी जो तेघ्या म्हणजे कोणताही विचार न करता अपमान झाल्यावर फरशी उचलायचा, लगेच तो आता प्रत्येक कृती करण्याआधी स्वतःला प्रश्न विचारू लागतो की ही हिंसा खरंच गरजेची आहे का? समोरच्याला संपवून आपला प्रश्न सुटणार आहे का? आणि हे जंगलावर अवलंबून असलेलं आयुष्य ते किती दिवस टिकेल? बरोबर. त्याचं तारुण्य संपून प्रौढत्वाकडे त्याचा प्रवास इथे खऱ्या अर्थाने सुरू होतो. एक मिनिट, ही फरशी म्हणजे नेमकं काय? या शब्दाचा उल्लेख सारखा येतोय. हे त्यांच्या संस्कृतीत इतकं महत्वाचं शस्त्र का मानलं जातं? फरशी म्हणजे एक प्रकारची लहान कुऱ्हाड, पण ते फक्त एक शस्त्र नाही. बेरड जमातीसाठी ते त्यांच्या अस्मितेचं, त्यांच्या धाडसाचं आणि परंपरेचं प्रतीक आहे. अच्छा. फरशी उचलणं म्हणजे फक्त हल्ला करणं नाही, तर अन्यायाविरुद्ध उभं राहणं, स्वतःच्या हक्कासाठी लढायला तयार होणं. त्यामुळे जेव्हा तेग्या फरशी उचलण्याआधी विचार करू लागतो, तेव्हा तो केवळ एक शस्त्र खाली ठेवत नाहीये. तो एका विचारसरणीला आव्हान देतोय. अगदी. तो एका जुन्या विचारसरणीला आवाहन देत असतो. हा त्याच्यातला खूप मोठा बदल आहे. आणि याच बदलाच्या प्रक्रियेत लग्नानंतर त्याच्यावर नायकपदाची जबाबदारी येते. हा त्याच्या नेतृत्वाचा खरा कस लागण्याचा क्षण आहे की नाही? हो ना. वारसा हक्काने पद मिळालं, पण ते सांभाळणं आता पूर्वीसारखं सोपं राहिलेलं नाहीये. अजिबात नाही. पूर्वीच्या नायकांचं काम ठरलेलं होतं. दरोड्याचं नियोजन करणं, जमातीतल्या लोकांचं रक्षण करणं आणि परंपरा टिकवणं. पण तेग्यासमोरचं आव्हान ते खूपच वेगळं आणि जास्त गुंतागुंतीचं आहे. कसं? एकतर जंगल कमी होतंय, पोलिसांची नजर वाढलीय आणि सगळ्यात मोठं संकट म्हणजे जमातीतच दोन विचारप्रवाह तयार झाले आहेत. म्हणजे अंतर्गत मतभेद. हो. त्यामुळे आता नायिकाचं काम फक्त फरशी चालवण्यापुरतं मर्यादित नाही, तर विचार चालवण्याचं आहे. हे दोन गट म्हणजे नेमके कोणते? हा अंतर्गत संघर्ष कसा उभा राहतो? यातला एक गट आहे तरुण आणि आक्रमक मुलांचा, ज्यांना वाटतं की आपले पूर्वज जसे जगले तसेच आपण जगायला हवं. दरोडे टाकायचे, जंगलावर आपलाच हक्क गाजवायचा. आणि कुणाचीही भीती न बाळगता जगायचं. बरोबर. त्यांच्यासाठी बदल म्हणजे कमजोरी, म्हणजे शरणागती. आणि त्यांच्या नजरेत तेग्याची सावध भूमिका म्हणजे भित्रेपणा आहे. आणि दुसऱ्या बाजूला ती पिढी होती जी रोजच्या पोलिसांच्या त्रासाला आणि त्या अनिश्चिततेला कंटाळली होती. हो. त्यांना वाटत होतं की आपल्या मुलांनी तरी हे आयुष्य जगू नये. त्यांना आता स्थिर आयुष्य हवंय, कदाचित शेती किंवा मजुरी करून पोलिसांच्या त्रासापासून दूर राहायचे. त्यांच्यासाठी परंपरा म्हणजे आता एक ओझं बनलंय. आणि तेग्या तो ह्या दोन टोकांच्या मध्ये अडकलाय. तो परंपरेला पूर्णपणे नाकारू शकत नाही, कारण ती त्याची ओळख आहे. बरोबर. पण तिला अंधपणे चिकटूनही राहू शकत नाही, कारण त्याला माहितीये की त्यात सगळ्यांचा विनाश आहे. त्यामुळे दोन्हीकडून दाबला जातोय तो.
अगदी. वृद्धांना तो बंडखोर वाटतो आणि तरुणांना तो जास्तच सावध म्हणजे भित्रा वाटतो. त्याची अवस्था खूप विचित्र झालीय. या अंतर्गत संघर्षासोबतच बाहेरूनही दबाव वाढत होता, विशेषतः पोलीस यंत्रणेचा. दुसऱ्या भागात पोलिसांची भूमिका अधिक गडद होताना दिसते. हो, ती फक्त गडद नाही तर अधिक क्रूर होते. बेरड जमातीवर आधीच गुन्हेगारी जमात असा शिक्का लागलेला होता. त्यामुळे पोलीस छापे, चौकशी, खोटे आरोप आणि मारहाण हे त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनतं. इथे थोडं थांबूया. हा गुन्हेगारी जमात म्हणजे हा फक्त लोकापवाद होता की यामागे काही कायदेशीर आधार होता? कारण हा शिक्का त्यांच्या प्रत्येक कृतीवर परिणाम करताना दिसतोय. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. हा केवळ लोकापवाद नव्हता, तर ब्रिटिश सरकारचा 1871 सालचा गुन्हेगारी जमात कायदा होता. अच्छा, कायदाच होता? हो, एक कायदा. आणि या कायद्यानुसार काही विशिष्ट जमातींना जन्मानेच गुन्हेगार ठरवलं गेलं. म्हणजे त्या जमातीत जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती, स्त्री, पुरुष, मुलं, जन्मतःच गुन्हेगार. अरे देवा! त्यांना सतत पोलिसांकडे हजेरी लावावी लागायची, त्यांच्या हालचालींवर बंधनं होती. हा एक कायदेशीर अन्याय होता, ज्याने पिढ्यानपिढ्या त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. हां. त्यामुळे पोलीस जेव्हा बेरडांवर अत्याचार करायचे, तेव्हा त्यांना कायद्याचं एक प्रकारचं संरक्षण असायचं. म्हणजे ते का अशा व्यवस्थेशी लढत होते जिने त्यांना आधीच गुन्हेगार ठरवून टाकलं होतं. या संदर्भात पाहिलं तर त्यांचा संघर्ष आणखीनच भीषण वाटतो. त्यांना न्याय मिळण्याची शक्यताच नव्हती. मुळीच मही. आणि याचमुळे तेग्याला पहिल्यांदाच जाणवतं की फक्त धाडस आणि फरशी या नवीन शत्रूपुढे अपुरे आहेत. बरोबर आहे. बाहेरच्या जगाचे नियम वेगळे आहेत, त्यांची भाषा वेगळी आहे आणि ती भाषा तेग्याला अजून कळलेली नाही. तो प्रतिकार करतो, पण प्रत्येक वेळी त्याला जाणवतं की तो एका मोठ्या, संघटित आणि कायदेशीर पाठबळ असलेल्या व्यवस्थेशी लगतोय. आणि त्यांच्या त्या वाटा, बाऱ्या त्याही आता सुरक्षित नाहीत. हो, जंगलातले त्यांचे पारंपरिक मार्ग, त्यांच्या बाऱ्या आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत. नवीन रस्ते बनत आहेत, जंगलतोड होत आहे आणि या वाटा आता पोलिसांच्या नकाशावर येऊ लागल्या आहेत. तुम्ही जमातीतल्या पुरुषांच्या संघर्षाबद्दल आणि त्यांच्यासमोरच्या आव्हानांबद्दल बोललात, पण या सगळ्या रणधुमाळीत स्त्रिया कुठे होत्या? त्यांच्या नजरेतून हे बदल कसे दिसत होते? स्त्रिया त्या या बदलाच्या पहिल्या आणि सर्वात महत्त्वाच्या साक्षीदार आहेत. त्या पुरुषांसारख्या थेट बोलत नाहीत, दरोड्यांचे नियोजनात भाग घेत नाहीत. पण त्यांना धोक्याची जाणीव सगळ्यात आधी होते. पुरुषांना वाटतं की आपण अजूनही जंगलाचे राजे आहोत, पण स्त्रियांना कळून चुकले की आता परिस्थिती बदलली आहे. त्यांना जमिनीवरचं वास्तव जास्त कळतंय. अगदी. त्यांना दिसतंय की जंगल कमी होतंय, भीती वाढतेय आणि पूर्वीचे दिवस परत येणार नाहीत. म्हणजे त्या अधिक व्यवहारवादी होत्या असं म्हणता येईल का? नक्कीच. त्यांचं लक्ष जगण्यावर आहे, अभिमानावर नाही. तेग्याची पत्नी अनेकदा त्याला तिच्या बोलण्यातून, तिच्या वागण्यातून सावध करते. ती थेट सल्ला देत नाही, पण तिच्या प्रश्नांमधून, तिच्या चिंतेतून ती त्याला बदलाची गरज पटवीन देत असते. जसं की आपल्या मुलांचं काय होणार? बरोबर. हा तिचा साधा प्रश्न तेग्याच्या मनात विचारांचं वादळ निर्माण करतो. ही स्त्रीप्रधान सूक्ष्मता या कादंबरीला एक वेगळीच भावनिक खोली देते. त्या या कथेच्या मूक निरीक्षक आहेत, पण त्यांचं अस्तित्व कथेला दिशा देतं. आणि याच काळात बाहेरच्या जगात स्वातंत्र्याच्या लढाईची चर्चा सुरू होते. या दुर्गम भागात राहणाऱ्या, स्वतःच्या अस्तित्वासाठी लढणाऱ्या जमातीवर या मोठ्या राष्ट्रीय घटनेचा काय परिणाम होतो? त्यांच्यासाठी स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ काय होता? त्यांच्यासाठी स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ खूप गुंतागुंतीचा आणि वैयक्तिक आहे. त्यांच्यापर्यंत या बातम्या पोहोचतात, पण खूप अस्पष्ट स्वरूपात. एकीकडे एक भाबडी आशा आहे की कदाचित आपलं आयुष्य सुधारेल. गोरे साहेब जाऊन काळे साहेब येतील तर कदाचित ते आपल्या माणसांना, आपल्या जगण्याला समजून घेतील. पण दुसरीकडे एक भीतीही आहे. हो, एक खोलवर रुजलेली भीती आणि अविश्वास की फक्त राज्यकर्ते बदलतील पण आपल्यावरचा अन्याय तसाच राहील का? स्वातंत्र्य मिळालं म्हणून आपलं जंगल आपल्याला परत मिळेल का? पोलीस त्रास देणं थांबवतील का? अगदी हेच प्रश्न, की नवीन कायद्यांच्या नावाखाली आपली उरली-सुरली जमीन हिसकावून घेतली जाईल, हे प्रश्न तेग्याला अस्वस्थ करतात. त्याला पहिल्यांदाच जाणवतं की त्याचं जग किती लहान आहे आणि बाहेरचं जग किती मोठं, गुंतागुंतीचं आणि बेभरोशाचं आहे. हे सगळं ऐकल्यावर असं वाटतंय की बारी या शब्दाचा अर्थही या भागात बदलतो. जी सुरुवातीला फक्त एक भौतिक वाट होती, एक रस्ता होता, हो, तो आता काहीतरी वेगळं, अधिक खोल अर्थाचं प्रतीक बनलं आहे. बरोबर. ही या भागातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आता बारी ही फक्त जंगलातील एक सुरक्षित वाट राहिलेली नाहीये, तर ती बेरड जमातीच्या आयुष्यातील स्थित्यंतराचा, बदलाचा एक मार्ग बनली आहे.
एक मेटाफर बनली आहे. हो, एक अशी वाट जिच्या एका टोकाला परंपरा आहे, जुनं जग आहे आणि दुसऱ्या टोकाला एक अनिश्चित, अस्पष्ट भविष्य आहे आणि तेग्याबरोबर त्या वाटेच्या मधोमध उभा आहे. त्याला मागेही जाता येत नाही कारण तो मार्ग आता बंद झाला आहे. आणि पुढे काय आहे हेही माहिती नाही. बरोबर. त्याला एक नवी बारी शोधावी लागणार आहे. अशी वाट जी त्याच्या जमातीला या संघर्षातून बाहेर काढून सुरक्षित भविष्याकडे घेऊन जाईल. हाच या कादंबरीचा आत्मा आहे. थोडक्यात सांगायचं तर बारीचा दुसरा भाग हा संघर्षाचा केंद्रबिंदू आहे. इथे निर्णय घ्यावे लागतात, मतभेद टोकाचे होतात आणि बदल स्वीकारण्याशिवाय पर्याय उरत नाही. तेघ्या एक नायक बनण्याच्या मार्गावर आहे, पण त्यासाठी त्याला मोठी किंमत मोजावी लागत आहे. तो स्वतःच्या माणसांपासून आणि कुठेतरी स्वतःच्या मूळ विचारांपासूनही दुरावत चालला आहे. हे अगदी खरंय. तेघ्याचा संघर्ष फक्त एका जमातीचा नाही, तर तो कोणत्याही संस्कृतीचा किंवा समाजाचा संघर्ष आहे, जो एका अटळ बदलाला सामोरा जातो. हो. जेव्हा तुमचं जगच बदलू लागतं, जेव्हा तुमच्या जगण्याचे नियमच कालबाह्य होतात, तेव्हा तुम्ही तुमची ओळख टिकवण्यासाठी काय जपून ठेवता आणि काय सोडून देता, हा प्रश्न कालातीत आहे. आणि याच प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात तेग्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. पुढच्या वेळी आपण या पुस्तकाच्या शेवटच्या भागावर चर्चा सुरू करू, जिथे तेग्याचा हा संघर्ष अंतिम टप्प्यात पोचतो आणि त्याला त्याच्या नव्या बारीचा शोध लागतो की नाही हे पाहू. तो प्रवास याहीपेक्षा जास्त आव्हानात्मक आहे, कारण तिथे त्याला केवळ बाहेरील जगाशी नाही, तर स्वतःच्या आतल्या द्वंद्वाशीही लढावं लागतं. आणि तोच या कथेचा सर्वोच्च बिंदू आहे. आमचं काम आवडत असेल तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. बारीक कादंबरीच्या विश्लेषणाच्या या तिसऱ्या आणि अंतिम भागात आपलं स्वागत आहे. नमस्कार. पहिल्या 2 भागांमध्ये आपण पाहिलं की बेरड जमातीचं जंगलाशी असलेलं नातं किती अतूट होतं. तेग्याचा एक नायक म्हणून उदय कसा झाला आणि हो, बदलत्या काळाचा दबाव त्यांच्या अस्तित्वावर कसा वाढत होता हेही आपण पाहिलं. अगदी. तर आज आपण या संघर्षाच्या म्हणूया की कळसावर येऊन पोहोचलो आहोत. हो, हा तिसरा भाग म्हणजे फक्त कथेचा शेवट नाहीये. नाही, अजिबात नाही. हा एका युगाचा अंत आहे आणि त्याच वेळी दुसऱ्या युगाची सुरुवात. बरोबर. म्हणजे कल्पना करा की ज्या जमिनीवर तुमच्या अनेक पिढ्या वाढल्या, ज्या जंगलाने तुम्हाला तुमची ओळख दिली, तेच सगळं तुमच्याकडून हिसकावून घेतलं जातंय. हो, आणि मग हा लढा फक्त जमिनीचा किंवा झाडांचा राहत नाही, नाही का? नाही, तो तुमच्या अस्तित्वाचा, तुमच्या आठवणींचा आणि तुमच्या भविष्याचा बनतो. इथे जंगल फक्त कमी होत नाहीये, तर ते त्यांच्या मानसिकतेतून, त्यांच्या आयुष्यातून निसटून जाते. अगदी बरोबर. आणि ह्या सगळ्या बदलाच्या केंद्रस्थानी आहे बारी. आधीच्या भागांमध्ये आपण बोललो की बारी म्हणजे जंगलातून जाणारी एक साधी वाट होती. हो, जनावरांची, माणसांची एक पायवाट. पण आता ह्या तिसऱ्या भागात तिचा अर्थ पूर्णपणे बदलतो. ती एक अदृश्य सीमारेषा बनते. सीमारेषा? हो. म्हणजे कशी? जशी एखादी नदी 2 देशांना विभागते ना, अच्छा. तशी ही बारी जुनं जग आणि नवं जग, परंपरा आणि ज्याला आपण प्रगती म्हणतो ते, स्वातंत्र्य आणि बंधनं, या सगळ्यामधली एक भिंत होऊन जाते. म्हणजे जी वाट त्यांना जगाशी जोडत होती तीच आता त्यांना त्यांच्या भूतकाळापासून तोडणार आहे. बरोबर. ती फक्त एक भौगोलिक जागा राहत नाही, तर एक मानसिक अवस्था बनते. खूपच खोलवर जाणारा बदल आहे हा. तर मग या चर्चेत आपण याच गोष्टीचा सखोल वेध घेणार आहोत. स्वातंत्र्यानंतर बेरड जमातीच्या वाट्याला नेमकं काय आलं, त्यांच्या अपेक्षा काय होत्या आणि भ्रमनिरास का झाला. हो, आणि सरकारने त्यांना स्थायिक होण्याची जी सक्ती केली त्याने त्यांच्या आयुष्यात नेमकं कोणतं वादळ आणलं. आणि या सगळ्या उलथापालथीच्या केंद्रस्थानी असलेला तेग्या, तो स्वतःच्या आतल्या आणि बाहेरच्या संघर्षाला कसा सामोरा गेला. चला तर मग या शेवटच्या टप्प्याचा प्रवास सुरू करूया. चला. सुरुवातच स्वातंत्र्यापासून करूया. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळालं. बाहेरच्या जगात मोठा उत्साह होता, पण बेरडवाडीत आनंदाऐवजी संभ्रम आणि चिंता होती. असं का? म्हणजे ब्रिटिश गेले, मग जंगलावरचे त्यांचे पारंपरिक हक्क त्यांना परत मिळायला हवे होते, बरोबर? हो, साहजिकच आहे. पण तसं झालं नाही. याचं कारण खूप मार्मिक आहे. एका अर्थी बेरड्यांसाठी स्वातंत्र्य म्हणजे फक्त मालक बदलण्यासारखं होतं. अच्छा, म्हणजे ब्रिटिश गेले आणि एक नवी व्यवस्था आली. हो, आणि ही नवी व्यवस्था जास्त संघटित होती, तितकीच अपरिचित होती. नवीन सरकारचे कायदे, त्यांची नोकरशाही, जंगलाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा सगळाच अधिक कठोर होता.
म्हणजे स्वातंत्र्य सगळ्यांसाठी सारखं नव्हतं. अजिबात नाही. हे तेग्याला आणि त्याच्या लोकांना फार लवकर जाणवलं. ज्यांच्याकडे जमीन होती, शिक्षण होतं, नव्या व्यवस्थेत स्थान होतं, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी होती. पण बेरडांसाठी ते नवे निर्बंध घेऊन आले. अगदी. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे ब्रिटिशांनी लावलेला गुन्हेगारी जमात हा शिक्का तसाच राहिला. तो बदलला नाही. नाही, तो शिक्का तसाच राहिला. कारण नवीन सरकारला जंगलावर पूर्ण नियंत्रण हवं होतं. मग ते लाकूड असो किंवा इतर संसाधने. म्हणजे आर्थिक गणितं महत्वाची होती. हो. आणि या आर्थिक गणितांमध्ये बेरडांच्या पारंपरिक हक्कांना, त्यांच्या जीवनशैलीला काहीच किंमत नव्हती. त्यामुळे स्वातंत्र्याचा सूर्य उगवला, पण त्याची किरणं बेरडवाडीपर्यंत पोचलीच नाहीत. त्यांच्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे पारतंत्र्याचाच एक नवा प्रकार होता असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आणि याच धोरणाचा पुढचा आणि कदाचित सर्वात क्रूर टप्पा म्हणजे स्थायिकीकरणाची सक्ती. सरकारने बेरडांना जंगल सोडून सुतगट्टीच्या बारीजवळ एका वस्तीत राहायला भाग पाडलं. हो, हा बदल फक्त जागा बदलण्यापुरता मर्यादित नव्हता, नाही का? अजिबात नाही. हे स्थलांतर फक्त भौगोलिक नव्हतं. ते मानसिक, सांस्कृतिक आणि आत्मिक होतं. आत्मिक. हो. कल्पना करा, ज्यांनी आयुष्यभर मोकळ्या आकाशाखाली जंगलाच्या विशाल साम्राज्यात श्वास घेतला, त्यांना आता एका मर्यादित जागेत एका कुंपणात राहावं लागतंय. त्यांची संपूर्ण जीवनशैलीच उद्ध्वस्त झाली. बरोबर. शिकारीची जागा मजुरीने घेतली आणि स्वाभिमानाची जागा जगण्याच्या दैनंदिन चिंतेने घेतली. त्यांच्या अस्तित्वाचा पायाच काढून घेतल्यासारखं होतं ते. आणि याच संदर्भात फरशीचं महत्त्व पुन्हा एकदा समोर येतं. ती फक्त एक शस्त्र नव्हती. नाही. जी फरशी केवळ एक शस्त्र नव्हती, तर त्यांच्या शिकारी कौशल्याचं, त्यांच्या पुरुषार्थाचं आणि त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाचं प्रतीक होती. तीच आता पोलिसांच्या नजरेत फक्त एक गुन्हेगारी हत्यार बनली. अगदी. ज्या फरशीने त्यांना जगवलं, सन्मान दिला, तीच आता त्यांना तुरुंगात पाठवण्याचं कारण ठरू लागली. चा नेता आहे आणि त्याच वेळी त्यांना अशा भविष्याकडे न्यावं लागते जे त्याला स्वतःलाही पूर्णपणे पटलेलं नाही. ही एक तारेवरची कसरत आहे. हो, ही लेखक कशी मांडतात, त्याच्या मनात काय उलथापालथ चालली आहे. तेघ्याचं चित्रण ह्या भागात अत्यंत गुंतागुंतीचं आहे. तो 2 जगांमध्ये पूर्णपणे विभागला गेलाय. 2 जगांमध्ये. हो. एका बाजूला जंगलाची, त्या मोकळ्या, निर्भय जगण्याची तीव्र ओढ आहे. रात्रीच्या शिकारी, ते स्वातंत्र्य, तो दरारा, या सगळ्या आठवणी त्याला छळत आहेत. आणि दुसरीकडे त्याला वास्तवाची क्रूर जाणीव आहे. त्याला हे पक्क माहितीये की जुने दिवस परत येणार नाहीत. सरकारशी लढून आपण टिकू शकणार नाही. आणि हा आतला संघर्ष त्याला पोखरून काढतोय. अगदी. मी माझ्या जमातीचा विश्वासघात करतोय की त्यांना विनाशापासून वाचवतोय, हा प्रश्न त्याच्या अस्तित्वाचा भाग बनतो. ते एकाकी बनवत आहेत. तो लोकांना समजावण्याचा प्रयत्न करतो की बदल स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही, पण त्याच्याच लोकांना तो फितूर वाटू लागतो. हा, एका नेत्याचा सर्वात मोठा पराभव असतो, नाही का? खरंय. सरकारच्या या स्थायिकीकरणाच्या धोरणामुळे त्यांच्या जगण्याचा आधारच बदलला. पण याचा त्यांच्या अंतर्गत सामाजिक रचनेवर काय परिणाम झाला? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. या बदलाला सगळ्यांनी सारखाच प्रतिसाद दिला की तिथेही काही नवे संघर्ष उभे राहिले? नाही, प्रतिसाद सारखा नव्हता. कोणतीही जमात एकसंध नसते की नाही. प्रत्येकाची परिस्थितीशी जुळवून घेण्याची पद्धत वेगळी असते. इथेही तेच झालं. म्हणजे तिथे गट पडले. हो. काही लोकांनी वास्तवाला स्वीकारलं. त्यांनी मजुरी आणि मिळेल ती शेती करून नव्या आयुष्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांना त्यातच भविष्य दिसू लागलं. पण दुसरा गट? पण एक मोठा गट असा होता ज्यांना हे जगणं म्हणजे गुलामगिरी वाटत होती. त्यांच्यासाठी स्वाभिमान महत्वाचा होता. हो. त्यांच्या मते हे मजुरीचं जगणं म्हणजे आपला स्वाभिमान, आपली ओळख विकण्यासारखं होतं. आणि या 2 गटांमधील मतभेदांमुळे जुनी नाती, जुनी एकजूट तुटायला लागली. आणि मग काही तरुण पुन्हा गुन्हेगारीकडे वळले असतील? बरोबर. ज्यांना हा नवा मार्ग मान्य नव्हता आणि जुना मार्ग उपलब्ध नव्हता, ते पुन्हा चोरी दरोड्याकडे वळले, कारण त्यांना जगण्याचा तोच एक मार्ग माहीत होता. तर काही जण बाहेरच्या समाजात मिसळून गेले. हो. आपली ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न करू लागले. ही फूट थांबवू न शकल्याने तेग्या आणखी एकाकी पडतो. एकेकाळचा नायक आता हतबल झालेला दिसतो. तेग्याच्या या एकाकीपणामुळे आणि जमातीतल्या फुटीमुळे साहजिकच सगळ्यात जास्त परिणाम कुटुंबांवर झाला असणार, विशेषतः स्त्रिया आणि मुलांवर. हो. त्यांचं जग खूप बदललं. कसं? स्त्रियांचं वास्तव या भागात अधिक तीव्रपणे समोर येतं. जंगलातलं जीवन निश्चितच कष्टाचं होतं, पण ते स्त्रियांसाठी ओळखीचं होतं, एका अर्थी सुरक्षित होतं. तिथे त्यांचे नियम होते. पण या नव्या वस्तीत बाहेरच्या जगाच्या सीमेवर त्यांना नव्या अपमानांना आणि असुरक्षिततेला सामोरं जावं लागलं.
बाहेरच्या जगाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्यांची नजर, हे सगळं नवीन आणि अपमानकारक होतं. म्हणजे स्त्रियांसाठी ही एक दुहेरी लढाई होती. एकीकडे नव्या परिस्थितीशी जुळवून घेणं. आणि दुसरीकडे समाजाच्या बदललेल्या दृष्टिकोनाला सामोरं जाणं. याबद्दल कादंबरीत एखादं प्रभावी उदाहरण आहे का? हो, अनेक आहेत. उदाहरणार्थ, जंगलात असताना स्त्रियाही पुरुषांच्या बरोबरीने कामात सहभागी असायच्या. त्यांचं एक स्वतंत्र स्थान होतं. पण वस्तीत आल्यावर त्या केवळ मजूर बनल्या, जिथे त्यांचं लैंगिक शोषण होण्याची भीती होती. पण तरीही त्या टिकून होत्या. हो, मुलांच्या भविष्यासाठी त्या हा अपमान गिळून परिस्थितीशी जुळवून घेत होत्या. त्यांच्यात एक विलक्षण लवचिकता दिसते. आणि नवी पिढी? नवी पिढी मात्र पूर्णपणे वेगळी होती. या मुलांनी जंगल पाहिलंच नव्हतं. त्यांना बारी म्हणजे काय हे माहीत नव्हतं. त्यांच्यासाठी फरशी हा फक्त एक शब्द होता, इतिहास होता. बरोबर. ते शाळा बघत होते, रस्ते बघत होते, बाहेरचं जग बघत होते. त्यांच्या आकांक्षा वेगळ्या होत्या. त्यांच्यासाठी त्यांच्या वडिलांची पिढी म्हणजे भूतकाळ होता. हो, आणि हीच पिढी बेरड जमातीचा नवा अर्थ लिहिणार होती. त्याचे स्पष्ट संकेत लेखक इथे देतात. परंपरा आणि आधुनिकता यांच्यातला हा संघर्ष पुढच्या पिढीत कसा उतरतो हे यातून दिसतं. आणि इथेच मला वाटतं बारी या शब्दाचा अर्थही पूर्णपणे बदलून जातो. सुरुवातीला ती एक भौतिक वाट होती, पण आता ती एक संकल्पना बनते. अगदी अचूक पकडलं. हे स्थित्यंतर कसं घडतं? इथे बारी केवळ जंगलातील वाट राहत नाही, तर ती एक संक्रमणाची जागा बनते. एक तात्विक संकल्पना होते. जुने आणि नवे, परंपरा आणि बदल, स्वातंत्र्य आणि बंधन यांमधली ती एक सीमारेषा आहे. प्रत्येक पिढीला आपली बारी ओलांडावी लागते. म्हणजे बारी कधीच नष्ट होत नाही. नाही. तेगड्याला आयुष्याच्या शेवटी हेच जाणवतं की बारी कधीच नष्ट होत नाही, ती फक्त तिचं रूप बदलते. पूर्वी ती जंगलातली एक दिसणारी वाट होती. आता ती इतिहास आणि वर्तमान यांना जोडणारा एक अदृश्य दुवा आहे. एक आठवण, एक धडा आणि भविष्यासाठी एक प्रश्नचिन्ह. अगदी. मग तेग्याचं काय होतं? या सगळ्या अनुभवानंतर, संघर्षांनंतर तो शेवटी कोणत्या निष्कर्षावर पोचतो? तो स्वतःकडे, आपल्या पराभवाकडे कसा पाहतो? तेग्या एका अत्यंत महत्वाच्या आणि परिपक्व विचारापर्यंत पोहोचतो. तो हे स्वीकारतो की परंपरा जपण्यासाठी तिला गोठवून ठेवता येत नाही. तर तिला जिवंत ठेवावं लागतं. हो, आणि जिवंत ठेवण्यासाठी काळाबरोबर बदलावं लागतं. तो हे मान्य करतो की जंगल गेलं, बारी बदलली, पण बेरडांची जिद्द आणि स्वाभिमानाची आग अजून विझलेली नाही. आणि तीच आग पुढच्या पिढीला पुढे घेऊन जाईल. बरोबर. तो स्वतःला नायक मानणं सोडून देतो. तो स्वतःला एक युगाच्या अस्ताचा आणि दुसऱ्याच्या जन्माचा साक्षीदार मानू लागतो. हा पराभव नाही, तर वास्तवाचा स्वीकार आहे. एक प्रकारची प्रगल्भता आहे. हो, याचाच अर्थ ही कादंबरी केवळ बेरड जमातीची किंवा तेघ्याची कथा राहत नाही, तर तिचा एक खूप मोठा व्यापक संदेश आहे. नक्कीच. तो काय आहे? खरं तर ही कथा प्रत्येक त्या समाजाची आहे जो बदलाच्या महापुरात स्वतःची ओळख शोधतो आहे. विकास आणि आधुनिकतेच्या नावाखाली किती संस्कृती, किती जीवनशैली, किती ज्ञानपरंपरा पुसल्या जातात. याचा हा एक जिवंत आणि अस्वस्थ करणारा दस्तऐवज आहे. हो, लेखक रणजित देसाई कोणताही सोपा निष्कर्ष देत नाहीत. ते फक्त काही मूलभूत प्रश्न विचारतात. प्रगती म्हणजे नेमकं काय, आणि तिची किंमत कोण चुकवतं? एका समाजासाठी जी प्रगती असते ती दुसऱ्या समाजासाठी विनाश ठरू शकते का? हे प्रश्न बारी लिहून इतकी वर्ष झालीत तरी आजही तितकेच महत्वाचे आणि जिवंत आहेत. बारीच्या या सखोल विश्लेषणासारखेच इतरही अनेक पुस्तकांची सार आणि चर्चा आम्ही घेऊन येत असतो. आमचे प्रयत्न आवडत असतील तर कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बारीचा हा तिसरा भाग म्हणजे स्वीकार, वेदना आणि नव्या आशेचा एक गुंतागुंतीचा संगम आहे. हो, जंगल संपतं पण कथा संपत नाही. बारी आपलं रूप बदलते पण तिचा अर्थ अधिक खोल, अधिक व्यापक होतो. तेघाची पिढी थांबते, पण पुढची पिढी एका नव्या वाटेवरून पुढे जायला सुरुवात करते. रणजित देसाई यांची बारी ही कादंबरी सामाजिक इतिहास, मानवी भावनांचा कल्लोळ आणि बदलत्या काळाचं एक अप्रतिम प्रतिबिंब आहे. ही कादंबरी आपल्याला हा विचार करायला भाग पाडते की प्रगतीच्या नावाखाली आपण नेमकं काय मिळवतो आणि काय गमावतो. आणि जे एकदा गमावलं आहे ते कधीच परत मिळवता येत नाही. हो, बारी ही केवळ एक वाट नाही, ती एक स्मृती आहे, एक संघर्ष आहे आणि मानवी अस्तित्वावरचे एक भाष्य आहे. पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित निवडलेलं पुस्तक पुढच्या भागात सादर केलं जाईल.